सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। भावांनो, पांढरी खानपूर अमरावतीमधील गाव, तर या गावाच्या प्रवेशद्वारासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून 2018 पासून संघर्ष चालू आहे। तर 2018 पासून संघर्ष चालू आहे, तर या गावातील ग्रामपंचायतमध्ये सुद्धा हा प्रश्न सोडवला गेला नाही। तिथलच्या ग्रामपंचायतचा होकार असला तरी काही समाजवादी किंवा जातीवादी कंठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करत आहे। तर हा संघर्ष सतत 2018 पासून चालू आहे। तर आता 2024 मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून प्रवेशद्वाराला म्हणून त्यांनी 6 तारखेला अमरावती येथे मोर्चा काढला। पण तिथेही काही जातीवादी कंठकांनी पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून आपल्या बुद्ध समाजावरती लाठीचार्ज व पाणी याचा त्यांनी तिटकारा केला आहे। भरपूर मोठ्या मात्राने आपल्या समाजावरती लाठीचार्ज झाला आहे। आपल्या तिथे काही भीमसैनिक असो किंवा काही लेडीजवरती सुद्धा लाठीचार्ज झाला आहे। तर त्याच्यातली एक छोटीशी क्लिप आहे भावांनो, ही क्लिप तुम्ही बघू शकता। म्हटलं लोक पैसे नाही देऊन इकडे आले पाहिजे। तर बघितला भावांनो, अशा प्रकारे आपल्या समाजावरती अत्याचार चालू आहे वर आपल्या समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे। तर मोठ्या मात्राने आपल्या समाजावरती लाठीचार्ज झाला आहे। तर अशा पोलीस प्रशासनाचा व अशा जातीवादी लोकांचा आम्ही तिटकार करतो, आम्ही जाहीर निषेध करतो। तर भावांनो, काही आपले ही आता जे कार्यकर्ते आहेत, जे संघर्ष करतात, यांना आपली फार गरज आहे यांच्या पाठीशी उभे राहण्याची। कारण की हे लोक जे संघर्ष करत आहे हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संघर्ष करत आहे। तर यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, बरोबर। आणि आता ही जी क्लिप आहे, ही जी क्लिप मी तुम्हाला दाखवतो ही आजीची क्लिपसुद्धा एक वेळेस बघा, आजी काय बोलतायत ते। इथून आम्ही 6 तारखेला गावातून निघालो, गावातून पायदळ यात्रा करत करत आम्ही दर्यापूरपर्यंत पायी आलो। दर्यापुरात आम्ही मुक्काम केलं आणि दर्यापुरातून आम्ही अमरावतीला पायी आलो। अमरावतीला पायी आल्यावर आम्हाला इथं नाही भेटला की 3 दिवस तुम्हाला नाही मिळेल। आम्ही गुरुवारी इथं आलो। गुरुवारपासून गुरुवार, शनिवार, शुक्रवार सुट्टी आली, शनिवार रविवार सुट्टी आल्या, तर आम्हाला सोमवारी नाही मिळेल म्हणून आम्ही या उद्देशाने इथं आम्ही बसलो। पण आम्हाला नाही तर नाही मिळाला, पण आमच्यावर लाठीचा धुवा केला आणि हाकलू बाहेरून दिलं। याचं कारण काय आहे? आम्हाला नाही मिळेल की नाही मिळेल की आमच्या मागचे दिवस पुढे येतील? काय करावं आम्ही? आमचा बाबासाहेब संघर्ष करू मेला, त्याच्या फटवासाठी लिंकर का आम्हाला गेटच पाहिजे ना? आम्ही इतक्यात नाही मागून राहिलो ना, आम्हाला बाबासाहेबांचा गेटच पाहिजे ना, फक्त प्रवेशद्वारच पाहिजे ना।
त्याला शरम वाटते आणि बाबासाहेबच्या घटनेत पगार उचलतात. हे पोलीस नव्हते आमच्यावर रखवाले होते, भक्षक रक्षक नव्हत. त्यानं लाठीचार्ज केली, धुवा केला, घायल केला, नाकाटोळ्यातून पाणी लढलो, तिथं चक्कराला पडले. तिथं कावडशे करून राहिले हे भाजपचे रखवाले कुत्रे. हे भाजपचे भाजपचा राज आहे. हे भाजप आहे, लावून दिलं भाजप आहे. आमचा कोणी रखवाला नाही, आमचा कोणी नेता नाही. आम्हीच नेते आहोत, आम्हीच रखवाली आहोत. आमचा कोणीच वारीदार नाही आहे. वारीदार नाही म्हणून आम्ही गाव सोडलं. वैतागून निघाला मग गावातून. वैतागनं निघालो, लेकरं बाय लहान लहान लेकरं घेऊन आम्ही वैतागनं निघालो इथं. आता याचा पर्याय काय आम्हाला? काय नाही भेटी. तर बघितली भावांनो आजीची क्लिप. आजीचं व्यक्तिमत्व ऐकून अंगाला फार काटा येतो. बरोबर, अजूनसुद्धा कुठं ना कुठं आपल्या समाजावरती मोठ्या मात्राने अत्याचार होऊ लागलेत आणि डोळ्यामध्ये पाणीसुद्धा येतं अशा गोष्टी घडल्यानंतर. तर माझा हाच प्रश्न आहे की अजून किती दिवस बुद्ध समाजावरती SC कॅटेगरीवरती अत्याचार होणार? अजून का इतका टिटकार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा? तर अशा जातीवादी कंटकांना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावे व आमच्या बुद्ध समाजाला न्याय मिळवून द्यावे व पांढरी या गावामधील प्रवेशद्वाराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळवून द्यावे हीच आम्ही विनंती करतो.